मित्रांनो, एक व्यक्ती गाडीवरती अन्न विकत असतो. त्याच्या शेजारी भुकेलेला कुत्रा तुम्हाला पाहायला मिळतोय. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. काही लोक तिथे अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्न विक्रेत्याला ज्यावेळी पैसे देत होते त्यावेळी एका कुत्र्यानं पाहिलं. त्यावेळी त्याच्या मनात आलं की या दुकानदाराला म्हणजे त्या अन्न विक्रेत्याला काहीतरी कागद दिल्यानंतर त्याच्या बदल्यात हा खाऊ देऊ शकतो. त्यावेळी हा कुत्रा पटकन तिथून जातो आणि एका झाडाचं पान तोंडात घेऊन येतो. त्याला काय माहिती पैशाचा आणि त्या कागदामधला फरक, पण त्यानं पाहिलं होतं की प्रत्येकजण तिथे खाऊ घेत असताना काहीतरी कागद हा त्या मालकाला देत होता आणि मालकही त्या कागदाच्या मोबदल्यात त्यांना खाऊ देत होता. हे कुत्र्यानं पाहिलं होतं. त्यामुळे त्या कुत्र्याला देखील वाटलं आपण काहीतरी कागद घेऊन आल्यानंतर हा अन्न विक्रेता आपल्याला देखील काहीतरी खायला देईल आणि आपलं पोट भरेल. त्यावेळी हा कुत्रा पटकन तिथे पळत जातो आणि एका झाडाचं पान तोंडात घेऊन धावत त्या अन्न विक्रेत्या शेजारी येऊन उभा राहतो. त्यावेळी अन्न विक्रेता त्याच्याकडे पाहतो, त्याला समजून घेतो आणि त्या कुत्र्याला काय हवं आहे हे चांगलंच ओळखतो. मग तो अन्न विक्रेता त्याच्या तोंडामधलं पान घेतो आणि त्या पानाच्या मोबदल्यामध्ये त्याला खाऊ घालतो. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर मात्र दुसरा आणखी एक कुत्रा हा सर्व प्रकार पाहत असतो. तो देखील भुकेलेला असतो. तो देखील असाच प्रकार करतो. एक तोंडातून पान घेऊन येतो आणि त्या अन्न विक्रेत्या शेजारी उभा राहून राहतो. त्यावेळी देखील हा अन्न विक्रेता त्या दुसऱ्या कुत्र्याचं देखील पोट भरतो. त्याच्यानंतर एकापेक्षा एक अशी अनेक कुत्रे तोंडातून पान घेऊन येऊ लागली. त्यावेळी मात्र या मालकानं त्या सर्व भुकेलेल्या कुत्र्यांची पोट भरली आहेत, त्यांना खाऊ घातलेलं आहे. असा हा मोटिवेशनल व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, या व्हिडिओतून शिकण्यासारखी एक गोष्ट नक्की आहे. या बदलत्या वेळेनुसार ही मुकी प्राणी स्वतःला बदलत आहेत. माणसांच्या सानिध्यात राहून माणसाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या कुत्र्यानं भूक लागली त्यावेळी त्यानं फक्त इतकंच पाहिलं होतं की काही माणसं तेथे खाऊ खाल्ल्यानंतर त्या मालकाला पैसे देत होते, म्हणजेच त्या कागदाच्या मोबदल्यात अन्न मिळू शकतं हे त्या मुक्या प्राण्यांना समजलं होतं. पण त्यांना पैशाचा आणि त्या कागदामधला फरक मात्र कळला नाही. मात्र त्या व्यक्तीनं देखील त्या कुत्र्याच्या भावना आणि कुत्र्याला जे काय हवं आहे त्या पानाच्या मोबदल्यात त्यानं देव केलं आणि त्यांचं पोट भरलं. त्या व्यक्तीनं पुण्याचं काम केलंच ते केलं. महत्त्वाचं म्हणजे त्या मुक्या प्राण्यांच्या त्यानं भावना समजल्या. मुक्या प्राण्यांना काय हवं आहे हे त्यानं वेळीच ओळखलं. झाडाच्या पानाच्या मोबदल्यात त्यानं पोट भरण्याचं काम केलेलं आहे. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.